सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मधून गौतम कसबे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मधून गौतम कसबे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी माजी नगरसेवक किरण देशमुख तसेच दशरथ कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दशरथ कसबे आणि गौतम कसबे यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक 1 चा विकास आमदार विजयकुमार देशमुख आणि किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे। या विकास कामांचा पाया भक्कम असून येणाऱ्या काळातही प्रभागाचा सर्वांगीण आणि अधिक वेगाने विकास करण्याचा आपला निर्धार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। प्रभाग क्रमांक 1 मधून भारतीय जनता पार्टीचा इच्छुक उमेदवाराचा अर्ज भरला आहे। तरी मला पक्षाने संधी देऊन मला त्या भागातील काम करायची संधी द्यावी हीच भावना व्यक्त करतो। आता तिकडं बघा डेरेज लाईनची खूप मोठी अडचण आहे। आता बंधूनं माझ्या सांगितल्याप्रमाणे रामावश योजना असेल, तिथं माता रमाईचा पुतळा असेल, बाकीचे बरेचसे अजून भरपूर कामं राहिले आहेत। तिथं कामाचं पूर्णपणे आमदार विजयकुमार देशमुख मालकाच्या मार्गदर्शनाखाली, किरण मालकाच्या मार्गदर्शनाखाली त्या भागातला पूर्णपणे विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि मी विकास करून दाखवते। माझे लहान बंधू गौतम मधुकर कसबे प्रभाग क्रमांक 1 मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी भरण्यात आलेला आहे व भारतीय जनता पार्टीचे नेते व सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, सोलापूर शहराचे आमदार आदरणीय विजयकुमार देशमुख मालकांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आहोत। आम्ही प्रभाग क्रमांक 4 मध्ये अनेक असे कामं केले आहेत की आम्ही नगरसेवक नसताना देखील आमच्या भागामध्ये एवढा मोठा विकास केलेला आहे की तो विकास आमच्या भागातील लोक सांगतील तसाच विकास आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 1 मधील मातोश्री रमाई आंबेडकर नगर असेल, शिळगीचा भाग असेल, मड्डीचा भाग असेल, अशा ठिकाणी जसा विकास ह्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठी धारावीसारखी समस्या महाराष्ट्रामध्ये धारावीमध्ये जसे झोपडपट्टीचा विकास झालेला आहे तसाच विकास आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत। या प्रसंगी डीके मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।